बीडच्या हिंगणी हवेली गाव परिसरामध्ये सिंदफणा नदीला पूर आल्यामुळे एकूण 9 लोक जे होते ते अडकून पडलेले होते आणि आता एनडीआरएफची एक तुकडी दाखल झाली आणि त्यांनी एकूण 9 लोकांना रेस्क्यू केलंय। 3 महिलांसह 3 छोट्या मुलांचा देखील सहभाग आहे। या ठिकाणी आपण ही एनडीआरएफची जी टीम आहे ती पाहू शकतो। या बाजूला एनडीआरएफचे जे जवान आहेत त्यांच्या हातामध्ये छोटी मुलगी सुद्धा आहे आणि अवघ्या 4 महिन्याचं हे छोटं बाळ सुद्धा त्यांनी त्या पुराच्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। हे संपूर्ण एकूण 9 लोक जे अडकून पडलेले होते त्यांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आले। माझ्यासोबत हे सर्व पुराच्या पाण्यामध्ये जे अडकलेले लोक होते ते सुद्धा आहेत। काय सांगाल, कधीपासून तुम्ही अडकून पडला होतात, काय परिस्थिती होती तिथं? तिसरा दिवस झाला ना, 3 दिवस झाले आम्हाला पाणी कुंकड थाला बियाणं काय होतं, आमच्या शेळ्या गेल्या, गंज वाहून गेली, नळ्या गेल्या, पत्र गेले, घरातलं सामान गेलं, काही नाही वाढलं उरलं आमचं काय घरामध्ये। तुम्ही 3 दिवस सगळ्या त्या परिस्थितीमध्ये काढले, पुराचं पाणी आलं असेल, काय परिस्थिती, लहान मुलं होते पण काय नाही, 3 दिवस झाले, 3 दिवस झालं बाळाला अन्न पाणी सुद्धा नाही। आणखी हे सगळे लोक आणखी आहेत, काय परिस्थिती होती तुम्ही तिथं अडकल्याच्या नंतरची? पलीकडून माती खसायला लागल्यावर मग आम्ही घाबरलो होतो। इकडून बी खसलेलं मोठं, आम्हाला काहीच करता येत नव्हतं। चौकून पाण्यातच बसलो होतो समजा। तुमच्या हातामध्ये छोटी छोटी बाळ आहेत, काय परिस्थिती होती, तुम्ही 3 दिवस काढले त्या परिस्थितीमध्ये तिथं? छोटं बाळ होतं आमचं, खायला नव्हतं त्याला काही, अजून मुलगी आहे माझी एक छोटी। आता तुम्हाला या सगळ्या जवानांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी इथं थांबून मदत केली, बाहेर काढलंय, काय प्रतिक्रिया? बहुत बहुत धन्यवाद त्यांचं। ही आपण परिस्थिती पाहतोय, ही छोटी मुलं आहेत यांच्या हातामध्ये, या ठिकाणच्या लोकांच्या हातामध्ये, आणि गेल्या 2 तासांपासून एनडीआरएफची एक तुकडी या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत होती। या ठिकाणी स्थानिक आमदार विजयसिंह पंडित हे कालपासूनच या सर्व लोकांच्या मदतीसाठी तैनात आहेत आणि गेल्या 2 तासांपासून ते सुद्धा या ठिकाणी ठाण मांडून होते आणि आता एनडीआरएफच्या एका तुकडीनं या सर्व 9 लोकांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्यांना त्या ठिकाणी खाण्यासाठी सुद्धा काही नव्हतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। परिस्थिती अतिशय बिकट होती आणि त्यांच्या शेळ्या आणि जनावर सुद्धा तिथून वाहून गेली, त्यांचं साहित्य देखील वाहून गेल्याचे त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र आता एकूण या सर्व 9 लोकांना सुद्धा एनडीआरएफच्या एका तुकडीनं सुखरूप बाहेर काढलंय। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।